नानू भाऊ हे उद्योग करतोस हा? त्या भोळ्या मुलीला फसवतोस. आज नाही सोडणार मी तुला आधीच बजावलं होतं की थांब सगळ्या म्हणून. सोड मला नानू. अरे भाऊ अरे तसे तुला चालूच आहे अजून सगळे हा? आणि माझा हात सोडून पळतोस. तुला दाखवतोस आता. अरे भाऊ काय चाल. सुभद्रा वहिनी. अगं बाई थांबा, हे घ्या बसा ना. मी गुळपाणी घेऊन येते. अहो कशासाठी? घरातून तर आले मी. अहो नाही बसा, आणते. अगो बाई अहो उकळी आली हो. अहो अहो तुम्ही कशाला करताय? असू दे आमटीला उकळी आली होती. अहो मी करते ना, बसा बघू. द्या. मी मुलांना घेऊन जायला आले होते. हो मी त्यांचे सामान बांधूनच ठेवले. मी काय म्हणते, तुम्ही कशाला एकटा राहता इथे? मुलांसोबत तुम्ही सुद्धा चला ना आमच्याकडे. हो प्रेमाने विचारलेत त्यातच आले सगळे, पण नको. बऱ्याच वर्षाने मला मोकळा श्वास मिळालाय. राहू दे मला एकटीला. मी येत जाईन ना मुलांना भेटायला अधूनमधून. शिवाय घरात जनार्दनही आहे, त्यालाही बघावे लागते. बरे मुलं कुठे? झोपली आहेत आत्ता? हो. अहो आई जायची म्हणून रात्रभर जागीच होती. असू दे. मी उठवू का त्यांना? नको नका उठवू, झोपू दे. मी सारे कामे आटपून आले. मी थांबते हवं तर. उलट बरेच आहे, तुम्हालाही मदत होईल. सारी कामे तुमच्यावर पडली असतील ना? सांगा काहीतरी मला काम. कशाला? अहो राहू देत, मी करते सगळं. हो असू दे, थांबायचंच आहे तर मदत करते. तुम्हास द्या काहीतरी काम द्या मला. पीठ मळून देता का? देते. आणते. हा हो. चल जाऊ. काय रे रघु, बऱ्याच का आता? बराच म्हणायचे. आणि नसलो तरी कोणाला फरक पडणार आहे का? का असं वाकडं बोलतोस? बरं गोदा सावरली का आता? नाही. इतकं सोपं आहे का ते? अरे दिवस रात्र बोलणारी बाई आता गप्प पडून असते. शेवटी काळ हेच औषध आहे सगळ्या दुःखावर. काही दिवस गेले ना की हळूहळू होईल सगळं नीट. माहित नाही, पण मला वाटतं आता वेळ आली आहे. वेळ? कसली वेळ? वाटण्या करण्याची. रघु? हो, त्र्यंबक काकांशी बोलून वाटण्या करूयाच. मला नाही वाटत गोदा आता या घरात राहील. आणि खरं सांगू ना तर माझी इच्छा नाहीये. कायम दुय्यम वागणूक, सतत तुझा भाव. आणि आता तर गोदेला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यापर्यंत मजल गेली म्हातारीची. आडाण्यासारखं बोलू नकोस. बोललो नाही मी, पण त्या गणूगड्याच्या बायकोकडून मला सगळं समजलंय. गोदा चुकीचं फळ खात होती एकसारखं. झालं म्हणजे आता सगळं खापर तुम्ही गोदेच्या माथी फोडणार. वा 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 दादा, हाच तुझा भाऊ म्हणतो ना, तो हाच. आम्हीच कायम चुकीचे आणि शहाणे काय ना ते फक्त तुम्हीच. किती नीच माणसं आहात रे तुम्ही. नाही नाही, मला नाहीच राहायचंय तुमच्या बरोबर. आता वाटण्या कराच. अजिबात जमणार नाही ते. अजिबात जमणार नाही.
थोपट. सदा तू योग्य तेच केलंयस. नानूला कोणीतरी आवर घालायलाच हवा. पण आता तू यात पडू नकोस. अहो पण नानू, मला आता शेवटचे 2 शब्द सांगायचे आहेत. या आधीच मी तुला त्र्यंबकच्या समोर उभा केला असता, पण प्रामाणिकपणे सांगतो, मनात अशी काहीतरी खुळी आशा धरून बसलो होतो की प्रभाकर प्रमाणे तूही धैर्य दाखवशील आणि माझ्या सुशीलेला सुखी करशील. जाऊ दे, पण तुला जाऊ देतोय याचा अर्थ तू योग्य वागलायस असं नाही. तू फार उथळ वागलायस. तुझे आणि सुशीलेचं लग्न होणार नाही याची मला खात्री आहे. त्र्यंबकला कितीही पटलं तरी तो तसं होऊ देणार नाही. उलट माझे आणि माझ्या मुलीचे वाभाडेच निघतील. तेव्हा हा विषय आता इथंच संपला. पण नानू, मला तुला एकच विनंती करायची आहे. असा खेळ पुन्हा कुणाशी करू नकोस रे. अरे चांगलं नाही ते. सदा, मी निर्णय घेतलाय. मी सुशीलेला घेऊन हे गाव सोडून जाणार आहे. काका, हो. काही काळ तीर्थयात्रा करीन आणि उरलेलं आयुष्य जिथे माझं मन शांत राहील, माझं मन रमेल, तिथे घालवेन. मला जमेल तेवढा सुशीलेचा सांभाळ करीन. पुढचं पुढे. फक्त तिने स्वतःच काही बरं वाईट करून घेऊ नये एवढी झोळाई देवीच्या चरणी प्रार्थना. सदा, सदा तू नानूला समजव. फक्त एकच विनंती आहे, या गोष्टीची वाच्यता बाहेर कुठेही करू नका. ते सगळे ठीक आहे हो, पण राधा वहिनींना या अवस्थेत नेले ते चांगले नाही केले. केवढी नाजूक झाली आहे त्यांची तब्येत. एवढा प्रवास कसा झेपायचा त्यांना, मला तर काळजीच वाटते. आई बापाला भेटायला तडफडत होती तेव्हा बांधून ठेवली होती ते खुंटाला. का तर यांना तिन्ही त्रिकाळ तिच्या हातचा सुगरा स्वयंपाक हवा होता ना गिळायला. किती हातापाया पडली होती, पण नाही म्हणजे नाही पाठवले तिला. आणि आता लोण्याचा गोळा खायला गेलेत बोके. राधेचे घर सोने नाणे मटकवायचे आहे ना, तिची पर्वा कुणाला आहे? ती जगो वा मरो, आपल्या कामी येते ना, बास झाले. मटकवायचे आहे ना, एवढाच विचार करतो तो शंकर बापू नावाचा खवीस.
बायकांना तुच्छ लेखायचे, वाटेल तसे बोलायचे, हिणवायचे, दुसरे येते काय त्यास? मी तर वाट बघते कधी अलवणात जाते याची. सुभद्रा वहिनी, काही आश्चर्य नका वाटून घेऊ. तो खवीस आहेच त्या लायकीचा. त्या राक्षसाने गरोदर केले मला. सुभद्रा वहिनी, अहो अहो आता काय सांगायचे, उगाच नाही त्याला शिव्याशाप देत मी. त्याच्यापासून सुटका होण्याची वाट बघते मी. वहिनी, सांभाळा स्वतःला. आता उमेचे लग्न झाले आहे, तशी काही जबाबदारी नाही. मी मेले तरी हरकत नव्हती, पण राधेकडे बघून वाटले की उद्या ही आडवी पडली तर मुलांचे काय, म्हणून तग धरू नये, सांभाळून राहते. अजून त्या नतद्रष्टाला सांगितलेले नाहीये मी. परमेश्वरा, काय रे हे भोग? आई आई सदा, आई अगं बाई, जावई बापू बस ना, मी पाठ आओ नको आई, आत्ताच्या आत्ता घरी चल, मला तुला महत्वाचं सांगायचं आहे. चल. अरे पण काय झाले काय? मी ते तुला घरी जाऊन सांगतो. चल ना आई. हे सदा, मला थांबायला लागेल अहो, इथे. अहो जा तुम्ही. मुले उठली की मी पाठवते तुमच्या घरी. चल. येते हो. हो. चल. काय झाले तुला? त्या नालायकाने तुझ्यावर विचित्र आळ घेतला होता ना, तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती. याची दृष्टी हे कसे पाहते? आई मला तुला सांगायचे नव्हते, कारण पटवर्धन काकांनी तसे मला सांगितले होते की कोणाला सांगू नकोस म्हणून, पण माझ्याच्याने राहवले नाही. आई, पटवर्धन काका सुशीला ताईला घेऊन हे गाव सोडून चाललेत. काय? होय, आणि मला हे सहन होत नाहीये ग. आई, या वयात त्यांच्यावर ही वेळ नानूमुळे आली. परमेश्वरा, बुवांसारख्या सात्विक माणसावर आपल्यामुळे ही अशी वेळ आली तर काय तोंड दाखवायचे त्या देवात? आई, आई आपल्याला काहीतरी करायला हवे ग. हो रे, काहीतरी करायला हवे आपल्यास. हे बघ, तू फक्त एक काम कर, यातले काहीही तुझ्या वडिलांना कळू देऊ नकोस, समजले? सदा, यांना कळले ना तर संतापाच्या भरात भलतेच काहीतरी करून बसतील ते. तू एक काम कर, तुझे वडील आणि रघुनाथ भाऊजी हे दोघंही शेतावर गेले की मला येऊन सांग. मग आपण मामंजींना जाऊन भेटूया. काय? त्र्यंबकासोबांना? आई अगं काय बोलतेस तू? आपण त्यांच्याकडे गेलो तर तेच आपल्याला घराबाहेर काढतील आणि म्हणतील की तुमचं लक्ष नव्हतं म्हणून. आपली कान उघडणी होणार हे निश्चित आहे. प्रश्न बुवांचा आणि सुशीलेचा आहे, आणि चूक आपल्या नानूकडून झाली. मला खात्री आहे मामंजीच काहीतरी मार्ग काढतील. हे आणि भाऊजी नाही काही मार्ग काढू शकणार. मामंजी योग्य तो निर्णय घेतील. हो, हे बरोबर आहे तुझे, कारण प्रश्न पटवर्धन काका आणि सुशीला ताईच आहे. त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडणार ते. पण आई, मला भीती वाटते हे सगळे त्यांच्या समोर बोलायची. अरे तू नको काळजी करूस, मी आहे ना, मी बघेन काय ते. फक्त एक काम कर, हे आणि भाऊजी शेतावर गेलेत का बघ. पटवर्धन सुशीलेला गावातून घेऊन जाण्याच्या आत आपल्याला पावले उचलायला हवीत. जा जा, वेळ दौडू नकोस. परमेश्वरा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आप्पा आणि रघुनाथ काका कुठे आहेत? शेतावर गेलेत का? काही काम आहे का?
नाही, सहजच विचारले. येतो. अरे आई, आई, तुझ्या मनासारखे झाले. आप्पा आणि रघुनाथ काका शेतावर गेलेत. घरात फक्त कावेरी आजी आणि गोदा काकूच आहेत. उत्तम झाले. आता तू एक काम कर, काहीतरी शक्कल लढव आणि सासूबाई आणि गोदा या दोघेही घराबाहेर जातील असे काहीतरी बघ. शक्कल? आई, तू मला शक्कल लढवायला सांगतेस? खूप अवघड कामे गते. मला सरळ सोपी कामे जमतात. शक्कल लढवणं म्हणजे सदा रे. आई आई अगो अगो असू दे. मी आले मुलांना घेऊन. मुलं बाहेर खेळतायत. तू आम्हाला न्यायला आली होतीस तेव्हा आम्ही झोपलो होतो. बरे केलेत आलत ते. काय झाले? तुम्ही दोघं असे अस्वस्थ का आहात? आई, शक्कल लढवण्यात या हुशार आहेत. बरे मग तू हिला सारे समजावून सांग, मी आलेच. काय झाले? आईने मला काय सांगायला सांगितले? सारखे आपले काम काम काम. जरा म्हणून हौसमौज नाही. बाकी ते सोडा, एक दिवस साधा आराम सुद्धा नाही. गोदा काकू, तुला विश्रांती हवी आहे का? ये धुतेसे कपडे नाही धूच. सासूरवाशी नेसणं सान्यांची. ये काय बघतेस? काय एवढा विचार करावा लागतो? अब नाही, मी आज मौज करणार होते. मौज? हो, ते सुभद्रा आजीने तिचे माहेरचे दागिने स्वच्छ करायला घेतलेत. घरात कोणी नाहीये ना म्हणून. काय हे आत्ता सांगतेस? मी लगेच जाते बघायला. बघू तरी दे सुभद्रा काकूंकडे किती दागिने आहेत ते. पण हे कपडे अब मी धुते ना, मी धुते. धुशील का नीट? हो हो. नाहीतर मलाच बोलणी बसतील. सध्या दिवस वाईट आहेत माझे. नाही नाही, मी धुते, तुम्ही जा. मुलं कुठे आहेत? ते खेळतायत बाहेर. बरे झाले हो. राधेने सुलोचने सांगितले मुलांना घरी घेऊन जा म्हणून. गेलीये बिचारी माहेरी, पण आई बापा विना रिकामं घर पाहून तिला ब्रह्मांड आठवेल. असो, यशोदे, सुभद्रा काकूला म्हणावं एकटी कशाला राहते, इथे ये ना. काय करते काय एकटी ती? ते सुभद्रा आजी आता तिचे दागिने स्वच्छ करते बहुतेक. आता गोदा काकू पण तिकडेच गेल्या. तिकडे गेली म्हणजे काहीतरी घोटाळा करणार. मला जाऊन तिकडे लक्ष दिलं पाहिजे. तशी सुभद्रा खमकी आहे. आमची ही सुद्धा काही कमी नाही. हा, एखादा दागिना लंपास करायची काही सांगता येत नाही. मी आलेच.